नाशिकमधील भोंदू अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आज खराची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आलं। त्यानंतर त्याच्या कोठडीत वाढ करण्यात आली। पास अजूनही पूर्ण न झाल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। तसंच मोबाईलमधला डेटा रिकव्हर करायचा आहे, महिलांना पिण्यासाठी दिलेल्या पाण्याचा तपास करायचा आहे असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। दुसरीकडे खराच्या आर्थिक व्यवहाराची आता ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते। याआधी अशोक खराची एसआयटी आणि आयकर विभागाकडून चौकशी करण्यात आली, त्यानंतर आता ईडीकडून चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। मी एका व्हिक्टीम पीडितेकरता कोर्टामध्ये हजर होतो, तर मी माझं म्हणणं कोर्टापुढे मांडलं की सरकारी वकिलांचं म्हणणं जे आहे की तपास अपूर्ण आहे, त्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी असा सांगितला आहे की आरोपी हा सहकार्य करत नाही आहे तपासामध्ये, आणि आरोपीने सहकार्य न केल्यामुळं जे तपासामध्ये अपूर्तता राहिलेली आहे तर ती पूर्ण करण्याकरता आता 3 दिवसाची कस्टडी त्यांनी पुन्हा मागितलेली आहे। भोंदू अशोक खरातला पोलीस कोठडी मिळतात एसआयटीकडून पुन्हा चौकशी सुरू करण्यात आली। अशोक खरातच्या चौकशीचा 11वा दिवस आहे। एसआयटी खरातकडून संपत्तीची माहिती जाणून घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली। अशोक खरातची पुराव्यांसह चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे। भोंदू अशोक खरात महिलांची गोड बोलून त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचा अशी माहिती पोलीस सूत्रांनी एबीपी माझाला दिली। आतापर्यंत किती महिलांचं शोषण केलं हे सांगता येत नसल्याचा दावा अशोक खरातनं केला। भोंदू खरातनं माइंड रिडिंगच्या नावाखाली फसवणूक केली। खरात हा माइंड रिडिंगमध्ये पटाईत होता असंही पोलीस चौकशीतून समोर आलं। तू दिसायला सुंदर आहेस, तुझा पती तुला समजून घेत नाही, तुझी क्षमता कोणी ओळखत नाही असं बोलून तो महिलांना भुरळ घालायचा असं पोलीस चौकशीतून समोर आलंय। खराच्या अघोरी कृत्यांचा आणि आर्थिक व्यवहारांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकानं आपला मोर्चा खराची संबंधित संस्थांकडे वळवला। खराच्या शिवनिका संस्थेच्या सर्व व्यवहार आता एसआयटीच्या रडारवर आलेत। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाही चौकशीसाठी समन्स बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवनिका संस्थांच्या सर्व आजी माजी सदस्यांची चौकशी होणार आहे, त्यामुळे आता रुपाली चाकणकर यांची एसआयटीकडून चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते। संबंधित प्रकरणाचा तपास सुरू असून दोषी असल्यास कारवाई होईल असं मंत्री बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। पोलीस योग्य पद्धतीने कारवाई करत आहे, पारदर्शी कारवाई करत आहे, आणि समन्स देणे म्हणजे काय त्या ठिकाणी अंतिम नाही आहे। शेवटी तपास होणं आवश्यकच आहे, प्रत्येकाचा तपास होतो। एखाद्याचं नाव आलं, उद्या समजा कुणाचे नाव आलं, पोलीस तपास करतात, पोलिसांना योग्य वाटलं तर कारवाई करतात, नाही वाटलं तर त्या ठिकाणी घरी पाठवतात। त्यामुळे समन्स म्हणजे खूप काही भूकंप पडला असं नाहीये। समन्स सर्वांनाच येत राहतात, त्यामुळे समन्सवर काय कारवाई होईल त्यामध्ये त्यांच्या बयानामध्ये, त्यांच्या पोलिसांच्या चर्चेमध्ये, पोलीस जेव्हा बयान घेतील किंवा जे काही पुढच्या काळात त्या केसमध्ये तथ्य समोर येतील त्यावर पुढची कारवाई होत असतं। खरात हा सरकारचा माणूस आहे, त्याच्या पाठी 40 आमदार आहेत, त्यामुळे अशोक खरातच्या संपत्तीबाबत सरकारनं उत्तर द्यायला हवं अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केली। इतर लहान सहान गुन्ह्यामध्ये, मोठ्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांची नावं देतात, त्यांना अटक करतात, त्यांना चौकशीला बोलवता। इथे दीपक केसरकरांना बोलवलं चौकशीला, तटकरांना बोलवलं चौकशीला, रुपाली चाकणकरांना बोलवलं चौकशीला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना बोलवलंय चौकशीला, राधाकृष्ण विखे पाटील यांना बोलवलं चौकशीला। विचारा तर खरंच मी तिथे का गेला होता, तुम्ही कोणते विधी केलेत, त्यातून तुम्हाला काय फायदा झाला, तुम्ही त्यांना किती पैसे दिलेत, पैसे कुठून आणलेत। अमित शहा यांच्यापर्यंत अशोक खरातला कोण घेऊन गेलं, चंद्रकांत दादा पाटील यांच्यापर्यंत अशोक खरात कसा पोहोचला। खरात प्रकरणाशी संबंधित सर्वांची चौकशी व्हावी अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनीही केली आहे। ओव्हरऑल जे सगळ्या गोष्टी दिसतात त्याच्यात सकृतदर्शनी रुपालीताई चाकणकरांचा तर मी बाकी दुष्कृत्याच्या विषय नाही बोलणार, पण तो कर्मकांड असेल, या सगळ्या गोष्टी असेल, शासकीय दबाव असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये रुपालीताई चाकणकर आधी असो सत्ताधारी पक्षात होत्या, नंतर असो सत्ताधारी पक्षात होता, याचा प्रभाव तर त्यांच्या या सगळ्या कृत्यात घडलेलाच आहे। आणि मला वाटत नाही की याच्यामध्ये फार पोलिसांनी चुकीचे केले, योग्य केलेले, आणि आणखी जे जे याच्यामध्ये असतील या सगळ्यांना या तपासाच्या कक्षेत घेतलं पाहिजे।
चैत्रोत्सवासाठी सप्तशृंग गडावर निघालेल्या शिरपूरच्या मानाच्या रथाचं मालेगावात आगमन झालं. मोठा जल्लोष आणि तरुणाईचा उत्साह पाहायला मिळाला. मालेगावातील दरेगाव नाका इथे या रथाचं स्वागत करण्यात आलं. या रथाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. चैत्र पौर्णिमे यात्रेनिमित्त उद्यापासून तुळजाभवानीचं मंदिर 22 तास दर्शनासाठी खुलं राहणार आहे. चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त 500 रुपयांचं विशेष दर्शनाचे पासही बंद राहणार आहेत. यात्रेदरम्यान शिखर दर्शन 24 तास उपलब्ध राहील. तर रात्रीच्या प्रक्षाळ पूजेनंतर मुख्य मंदिराचं केवळ दार बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे 22 तास देवीचं दर्शन खुलं राहील. 31 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत भाविकांना महाद्वारातून प्रवेश बंद असेल, तर कुंभार गल्लीतल्या झुलत्या पायऱ्यांवरून भाविकांना मंदिरात सोडण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.